तर बघा, भोगीच्या भाजीची तयारी झालेली आहे सगळी बनवण्याची. आणि मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्यात तुम्हाला मी सांगते. इथे बघा, मी बोरं घेतलीत, गाजर घेतलंय, ओला हरभरा, मठार, आपल्या ह्याच्या बिया, पावट्याच्या बिया, वल्ली तूर, हे सगळं मी एकत्रच केलंय, वेगवेगळं नाही काढलं. खूप वेळ लागला असताना नीट करून एकत्रच टाकलं सगळं. आणि इथं बघा, पावट्याच्या बिया आहेत, सॉरी, पावट्याच्या शेंगा, पावटा असतो ना ओला पावटा, त्याच्या शेंगा आहेत, घेवड्याच्या शेंगा, आपली चाकवताची भाजी, भिजवलेले वल्ले शेंगदाणे, वांगी, बटाटी, असं सर्व प्रकारच्या मी भाज्या घेतलेत. चल, चिंगूला दूध देऊन येते, नाहीतर मला ती काहीच करू देणार नाही. तर बघा, इथे मी अशी तयारी करून घेतलेली आहे सगळी. आता मी फोडणी देत आहे आणि मस्त अशी मी तीळ आणि बाजरीची भाकरी सुद्धा बनवणार आहे. चला तर बनवूया. आणि मकर संक्रांतीच्या अगोदर असते भोगी. तर आता ही भोगीची भाजी बनवण्याची सगळी तयारी आहे. आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला तर बघा, सगळ्या भाज्या मी एकत्रच केल्या आणि धुवून घेतल्या. आता हे बघा, हे पण मी सगळं एकत्र करते. हे पण भिजवलेले शेंगदाणे एकत्र टाकते. आता ही धुवूनच घेतली मी, आपली ह्याची भाजी, चाकवताची भाजी. आणि वांगी बटाटे पण मी स्वच्छ धुवून घेतलेत, आता पाण्यात ठेवलेत. आता आपण फोडणी देऊया. तर बघा, आता मी फोडणी देत आहे आणि मी 4 चम्मच तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि मस्त अशी आता आपण फोडणी देऊया. आणि तेल गरम झालंय का बघूया अगोदर. आता मी याच्यामध्ये कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडासा कांदा टाकलाय. आता ही छान भाजून घेते. आता याच्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर आपण टाकूया. पण मला तर बघा, मस्त अशी मी फोडणी दिली भाजीला. आहा, आणि काय मस्त वास सुटलाय म्हणून सांगू सगळ्या किचन मध्ये. आता ह्या भाज्या आहेत ना, या तेलामध्ये आपण छान परतून घेऊया. आणि याच्यामध्ये मी 4 चम्मच चटणी पण टाकलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. भाज्या छान तळून झाल्यात बघा तेलामध्ये. त्या थंडीच्या दिवसातल्या भाज्या असतात ना, त्या भाज्यांना खूप चांगली चव असते. आणि भाज्या पण एकदम कोवळ्या असतात आणि एकदम मस्त भाज्या असतात. फोडणी दिलेलं आहे भोगीच्या भाजीला. आणि मी जरा पातळच बनवणार आहे, कारण की माझ्या घरात सगळ्यांना पातळच आवडतं. कारण की चुरून खायला खूप भारी लागतं. मस्त अशी तीळ आणि बाजरीची भाकर, मस्त असं थोडासा रस्सा, मस्त चुरून खायचं. हा हा, काय भारी लागतं म्हणून सांगू तुम्हाला. तर आता ह्याच्यामध्ये मी टाकते शेंगदाण्याचा कूट. थोडीशी उकळी येऊ द्या, मग शेंगदाण्याचा कूट टाकते. आता ही भाजी दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवते आणि मस्त तीळ आणि भाकरी बनवते. तर बघा, मस्त उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया शेंगदाण्याचा कूट आणि छान हलवून घेऊया. काय मस्त. आता हा दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवते आणि मस्त अशा भाकऱ्या बनवून घेते. शिजायला ठेवले आणि मी निमित्त आता मस्त भाकऱ्या करून घेणार. काय करते मी, थोडस बाजरीचं थोडस ज्वारीचं मिक्स घेते, कारण की बाजरीच्या भाकरी खूप कडक होतात. मग ना खायला खूप असं चावायला खूप त्रास होतो, म्हणून थोडस मिक्स करते याच्यामध्ये आणि भाकऱ्या बनवते. आता बाजरीची भाकरी बनवायला ना खूप छान पीठ मळायचं असतं. थोडं पाणी घालत घालतच पीठ मळायचं, एकदम मस्त. खूप सारे तीळ लावे आपण खायला. सगळीकडून छान तीळ लावायचं. भाकरी चिरते थोडीशी, पण मस्त कापून घेऊया. आणि आणखी याच्यावरती तीळ लावूया बघा, भरभरून तीळ लावायच्या. दाबून घ्यायचं. मस्त अशी भाकरी आपण शेकून घेऊया. वाव, सगळीकडून पाणी लावून घेऊया.
मस्त. आता सगळ्या भाकऱ्या अशा बनवून घ्यायच्या आपण आता. भरपूर तेल लावायचं भाकरीला. आणि भाकरी शेकली का बघायची आपण. वा मस्त. आणि भाकरी बघा कशी मस्त फुलते या. आहा, बघू शकता तुम्ही. भाकरी फुलायलाच पाहिजे. आपली बाजरीची भाकरी, भुगीची भाजी मस्त अशी तयार आहे बघा. आहा, किती सुंदर दिसतंय. आणि मस्त अशी कांद्याची पात पण आहे हे बघा. आहा, आपण आता मस्तपैकी जेऊया. चला, लय भूक लागली आता मला. चला मी चालले आता. कुठे चालले ग किंजू? मी सांग. भाजी भाजी आणायला चालले. तुला माहितीये या त्या टाइमाला मी कुठे जाते? भाजी आणायला जाते. चला, आज मी चालले माझी साडी आणि ब्लाऊज शिवाय टाकलेला आहे तो आणण्यासाठी. मी कोल्हापूरला जी साडी घेतलेली आहे ना तीच मी हळदी कुंकवाच्या दिवशी घालणार आहे. कारण की आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि 17 तारखेला आहे. तर मी आता तीच साडी आणि ब्लाऊज आणायला चालली आहे. चला मग जाऊया. खास मी हळदी कुंकवासाठीच ती साडी घेतली होती आणि तुम्हाला मी आणल्यानंतर दाखवते साडी कशी आहे. ही आहे साडी आणि बघा किती सुंदर वाटते साडी. आणि कमेंटमध्ये सांगा मम्मीची ही मकर संक्रांतसाठी घेतलेली हळदी कुंकवासाठी घेतलेली साडी कशी वाटते. ही साडी उद्या मीच घालणार आहे. दीदीच घालणार आहे. आणि बॅग पण दाखव. ब्लाऊज असा शिवलेला आहे आणि ब्लाऊज पण खूप सुंदर शिवलेला आहे एकदम छानपैकी. आणि ही पूर्ण कम्प्लीट लुक आहे. हे बघा, हे असं आहे लुक. एक नंबर. नक्कीच कमेंट करून सांग. हा आणि छान. काय मस्त दिसते साडी. आणि ब्लाऊज पण बघा कसा शिवलाय मस्त. ही साडी मी असं पण हळदी कुंकवाला घेतलेली आहे. हा करू शकतो. हळदी कुंकवासाठी घेतलेली. एकदम छान. म्हणजे ही साडी मी खास संक्रांतीसाठी घेतलेली आहे. सांगितलं. छान आहे. आणि हे जे साडी मला वाटतं दीदीच घालणार आहे. मम्मीला काय भेटणार नाही आहे उद्या तरी. आणि हा ब्लाऊज पण आहे ना माझ्याच मापाचा कसं काय शिवला काय आहे. हा मम्मीने मला पहिला ब्लाऊज दिलेला ना मापाला. तर आता माझी आणि तब्येत थोडी अशी झाली. पहिली मी अशी होती बारीक बघा. गळा बघा किती सुंदर गळा वाटतोय ना. हा एकदम छान आहे. आता तुला तर आवडली साडी सोनू. हा हो. आणि आपण अशी कांजीवरम साऊथ इंडियन साडी कशी असते तशी आहे पण थोडी. आपण वेअर करू शकतो. म्हणजे अजून ती सुंदर लुक येणार. हा आणि हे परफेक्ट बसलाय. हे असं साडी म्हणजे सांगते मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पण वाटते आणि थोडा साऊथ इंडियन लुक पण हा, येतोय. आणि ते डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन आहे. आणि खाली बघा. पट्टी बघा किती मोठी. आणि पूर्ण साडी प्लेन आहे. प्लेन आहे. आणि एकदम चापून चुकून बसले इकडे. म्हणजे आपण जाड असेल ना तर जास्त जाड पण नाही वाटणार. आणि हे खूप आम्ही कोल्हापूरमध्ये शोधली एवढी सुंदर. 1100लाच भेटली ना का मम्मी? ही साडी कोल्हापूरला घेतली. कोल्हापूरला. आणि कलर पण तिथे बाहेर दुकान आहेत भरपूर अशा साड्यांची. हा तर तिकडे कोल्हापूरला तुम्ही जाताय ना तर अशी साडी घ्या. नक्की घ्या. आणि युनिक पण आहे ही जी डिझाईन आहे त्याच्यामुळे. आणि थोडीशी ओल्ड म्हणजे ऑथेंटिक कडे पण जाते. आणि एकदम चापून चुकून बसले तुम्हाला जरा पण नाही वाटणार. एकदम आणि मेन म्हणजे मला कलर आवडला. एकदम हा. प्रॉपर ग्रीन आहे. फ्रेश कलर आहे ज्याच्याने तुमचं स्किन टोन अजून उठून येईल. हा प्रॉपर ग्रीन एकदम जसा ग्रीन असतो ना देवीचा कसा असतो मम्मी तसा आहे ग्रीन हा. आम्ही महालक्ष्मीला गेलतो ना तेव्हा पण देवीला जी साडी घातली होती ना मम्मी असाच ग्रीन होता एकदम. हिरवाच कलर. आणि हे बघा इथे ना म्हणून मी म्हटलं चला अशी पदर साडी बघा घ्यावी. कसं आहे. ऑथेंटिक असतं ना आपली डिझाईन तसं. हा आपली आजी घालायची ना तसा आहे खाली ते.
तर आणि कसं आहे माहितीये का, मी कुठे पण जाऊ फिरायला, मी बघा महाबळेश्वरला पण गेलेली, तिथून पण मी एक साडी घेतलेली. हा. आता कोल्हापूरला गेलेली, तिथून पण एक साडी आणली. मी कुठेही जाऊ फिरायला तिथून एक साडी आणली. नाशिकला पण घ्यायला पाहिजे होती यार मम्मी, तिथे आपल्याला वेळच नव्हता. वेळच नव्हता ऍक्च्युअली, आणि दुकानं पण आम्हाला जास्त भेटली नाही तिकडे. कारण की आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो करायला तिकडे. गेलो होतो ना. हा. पूजा झाली आणि पाऊस पण होता ना, त्याच्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो पण आम्ही नाशिकला ना जाऊ कधीतरी तर घेऊच साडी. ती साडी कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आणि उद्या मी पूर्ण लुक करून पण दाखवेल. चला. काय बोल